नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर महिपतीला समजतं शिवाच सगळ्यात मोठा काटा आहे म्हणून तो त्याच्यावरती वार करतो. शिवाही त्याला पलटवार करतो. तेवढ्यात कवड्यांवरती एक असं क्रॅक येतो आणि त्यामुळे शिवा अक्षरशः चिडून जातो आणि तो त्याचं खरं रूप म्हणजे महादेवांचं रूप घेणार आहे. मीनवाईल इकडे महादेव खूप चिडतात आणि महिपतीला पूर्णपणे मारायला जातील. तेवढ्यात देवीचं पूर्णपणे आवर्तन कंप्लीट होतं आणि देवी त्यांना अडवते. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे महिपती म्हणत असतो, तुझ्याचमुळे सगळं बर्बाद झालं आहे, तुला मी सोडणार नाही. तूने माझ्या आयुष्यामध्ये खूप काटे पेरले आहेत ना, आता पहिले तुझा जीव घेतो. तो शिवावरती जसाच वार करायला जाईल, शिवा आपली काठीमध्ये आणतो आणि त्याच्या तलवारीचा बार बाजूला करून घेतो. पण तरी सुद्धा महिपती त्याची पूर्णपणे पावर लावत असतो. शिवाला तो खाली पडतो पण शिवा सुद्धा त्याला पुरेपूर पलट उत्तर देत असतो. महिपती काही थांबतच नसतो. तो शिवावरती लगातार वार करायला सुरुवात करतो. शिवा ही पुरेपूर त्याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात कसपज महिपती पुढे सरसावतो आणि कवडीवरती एक वार करतो. कवडी अक्षरशः क्रॅक व्हायला सुरुवात होते. हे बघता शिवा खूप चिडतो आणि म्हणतो, हे सगळं तू करून ना स्वतःहून स्वतःचा काळ बोलवला आहे. महिपती, तुला हे सगळं करायला नव्हतं पाहिजे. आता मी तुला सोडतच नसतो. तेवढ्यात महिपतीला तो खाली पडतो आणि त्यानंतर स्वतःचं म्हणजेच महादेवांचं खरं रूप घ्यायला सुरुवात करतो. तेवढ्यात महादेव त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागतात. डोक्यावरती असं माळा आणि त्यानंतर चंद्र असतो आणि हे सगळं बघितल्यानंतर महिपती खूप घाबरून गेलेला असतो की आता मी पुरता मेलो. तो पळण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात महादेव त्याच्या मध्ये येतात आणि म्हणायला लागतात, आता दिव्य आवर्तन योग पूर्ण झाला आहे, तुझा तर मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. ते त्याच्यावरती त्रिशूलाने वार करायला जातील. तेवढ्यात मागून आवाज येतो, स्वामी थांबा. हे ऐकल्यानंतर महिपतीला थोडा जीवात जीव आलेला असतो. तेवढ्यात महादेव मागे वळून बघतात की कोणी मला आवाज दिलं, तर त्यांचं लक्ष जातं की कोण म्हणजे अजून कोणी नाही तर मला आवाज दिला आहे तुळजाने, म्हणून ते मागे वळतात. दुसरीकडे सगळे देवदेवता खूप खुश झालेले असतात की काळ आवर्तन योग पूर्ण झालेला आहे. तेवढ्यात पद्माचं लक्ष जातं आणि ती म्हणायला लागतात, नंदी थांबा जरा, वर बघा काय झालं आहे. याचा अर्थ असा म्हणत आहे की काळ आवर्तन योग पूर्ण झाला आहे, म्हणजे जगदंबा आता तुळजाच्या रूपात आली आहे. त्यांचं एक होणं कन्फर्म झालं आहे. हे ऐकल्यानंतर त्या दोघांना खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे आईने स्वतःचं रूप घेतलेलं असतं. जगदंबा आणि तुळजा एक झालेले असतात. ते बघता महादेव खूप खुश होऊन जातात आणि त्यांच्याकडे एकटक बघायला लागतात. तर दुसरीकडे ब्रह्मदेव सुद्धा नमस्कार करतात की आईला आमचा नमस्कार. तेवढ्यात पद्मा आणि बाकी सगळेही खूप खुश झालेले असतात. पण तुळजाभवानी थोड्या चिडलेल्या असतात. त्या म्हणायला लागतात, महिषासुरा, आता तुझे सगळे पाप बाहेर येतील. आता तुला युद्धाची नांदी मी सुरुवात करते. त्या लगेच शंख वाजवतात आणि युद्धाला सुरुवात करतात. हे शंखाचा आवाज इकडे महिषासुरापर्यंत येतो आणि तो म्हणायला लागतो, काळ आवर्तन योग पूर्ण झाला आहे, म्हणजे महिपतीचा विजय झाला की पराजय, आता हे समजणं गरजेचं आहे. तेव्हा रागीने विचारायला लागते, तुम्हाला काय वाटतं त्याने खरंच विजय केला असेल का? तेव्हा तो म्हणतो, आता ते तर आपल्याला माहिती नाही, ते लवकरात लवकर आपल्याला समजायला पाहिजे, नाहीतर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तेवढ्यात बाहेरून अजून कोणी नाही दैत्यगुरु येतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे, म्हणजे तुमच्या महिपतीचा पराजय झाला आहे. तेव्हा महिषासुर विचारतो, असं कसं, तुम्हाला एवढी गोष्ट कन्फर्म कशी काय आहे? तेव्हा ते म्हणतात, जेवढं मला समजलं आहे ना, जर त्याने जगदंबाला प्राप्त केलं असतं तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. खरं म्हटलं त्याने जगदंबाला प्राप्तच केलं नाही. तेव्हा तो म्हणतो, एकदा दैत्यगिरू या गोष्टी जरा कन्फर्म करा ना की काय आहेत. तेव्हा ते डोळे बंद करतात आणि बघायला सुरुवात करतात की इकडे पृथ्वी आणि तुळजा दिसत आहे. तेव्हा ते म्हणतात, हो, तुळजा आणि जगदंबा आता एक झाल्या आहेत आणि त्यांचं पूर्णपणे एकरूपपणा कन्फर्म झाला आहे. हे ऐकल्यानंतर इकडे रणरागिणी घाबरून जाते आणि म्हणायला लागते की म्हणजे आपण तुळजाला एवढे वर्ष ज्या गोष्टीसाठी थांबून ठेवलं ती गोष्ट आता होणार आहे आणि वरून आपण तिचा मनुष्य जन्मामध्ये
रूपामध्ये जन्म घ्यायला सांगितला ते सुद्धा व्यर्थ गेला आहे. म्हणजे सगळे प्रयत्न पाण्यात गेले का? म्हणजे आता सगळं काही म्हणजे महिषासुराचा अंतही होऊ शकतो का? तेव्हा ते म्हणतात हो, जे काही तुम्ही ठरवलं होतं ते सगळं आता व्यर्थ गेलं आहे आणि आता ती तिच्या मूळ रूपात आली आहे. आणि जसं महिषासुराने वरदान मागितलं आहे त्या हिशोबाने आता त्या गोष्टी होऊ शकतात आणि ती आता पूर्णपणे तिच्या शक्तिशाली रूपामध्ये आली आहे. मनुष्य रूप आणि तिची तुळजाची शक्ती दोन्हीही एकजूट झाले आहेत. हे ऐकल्यानंतर रणरागिणी खाली कोसळून जाते. तेवढ्यात महिषासूर म्हणायला लागतो, तुम्ही का घाबरताय? मी तिन्ही लोकांचा राजा बनायचा विचार करत आहे आणि मी घाबरत नाही आहे. मग तर तुम्ही माझ्या पत्नी आहात, तुम्ही घाबरू नका. याच्यावरती काही ना काही नक्की मार्ग असेल. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला भीती वाटत नाही का? तुळजा आणि जगदंबा एक झाली आहे, हे किती मोठं संकेत आहे. तेव्हा ते म्हणतात, भिण्यासारखं काहीच नाही आहे. जसं तुळजा मनुष्य रूपामध्ये आली आहे तसं मी सुद्धा माझी पावर आता वाढवणार आहे आणि त्यासाठी मला एक गोष्ट सगळ्यात मोठी करायला पाहिजे. महिपती तसाही हारला आहे ना, मग आता मला माझी शक्ती पुन्हा वापस हवी आहे. आता मी काही थांबत नसतो. इकडे हे सगळं ऐकल्यानंतर या दोघांना थोडं टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे महादेव इकडे तुळजाकडे बघतच राहतात. तेवढ्यात महिपती तिथून पळून गेलेला असतो. इकडे तुळजा आता लगेच महिपतीला पळताना बघून सुद्धा महादेवांच्या जवळ येतात आणि त्यांना मिठी मारतात. तेव्हा आकाश पाताळ आणि सगळ्या गोष्टींमध्ये असं वेगळंच कलर आलेला असतो. तेव्हा ते दोघं एक दुसऱ्याच्या मिठीत येतात आणि अजून काही नाही तर महादेवांचे अश्रू काही थांबत नसतात. तेव्हा देवी म्हणायला लागते, असं कसं? आता तर एवढ्या विरहानंतर आपण एक झालो आहोत, मग तुम्ही अशी रडताय का? याचं काय कारण आहे? तेव्हा रडू नका, आता जे काही होईल ना ते चांगलंच होणार आहे. त्या लगेच ती मुठ्ठी बंद करतात आणि त्या अश्रूचं रूपांतर रुद्राक्षमध्ये होते. हे बघितल्यानंतर ते म्हणायला लागतात, देवी तुम्ही मला सांगा ना, तुम्ही मला त्या महिपतीला मारण्यापासून का अडवलं? तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर या कार्यासाठी मीच तर मनुष्य जन्म घेतला आहे. आपण एवढा विरह सहन केला आहे. जर तुम्ही त्याला मारलं असतं ना तर संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती, पण महिषासुराला काहीच झालं नसतं. त्यामुळे मी तुम्हाला या कार्यापासून अडवलं आहे. तेव्हा ते म्हणतात, पण त्याने जे केलं आहे ना त्यामुळे माझा राग काही कमी होणार नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, हे युद्ध वाटतं तेवढं सोपं नसणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा माझी मदत करणारच ना. तेवढ्यात तिथे पद्मा आणि नंदी येतात आणि म्हणायला लागतात, खरंच महादेवा, तुम्हाला आणि देवींना एकत्र पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. तेवढ्यात पद्मा लगेच दोघांच्या पायावरती डोकं ठेवते आणि आशीर्वाद घेते. तेव्हा नंदी म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर आम्हाला भीतीच वाटत होती. जेव्हा आम्ही ऐकलं महिपती तुमच्या शोधावरती आहे म्हणून लगेच आम्ही त्याच्या मागोमाग निघालो आहोत, पण तो कुठे गेला? तेव्हा महादेव म्हणायला लागतात, तो तर पळून गेला आणि घाबरला सुद्धा. तर दुसरीकडे इकडे नभाजी आणि मनूची काळजी वाढलेली असते. तेव्हा ती म्हणते, आपल्याला आता लवकर इथून पळायला पाहिजे, आपल्याला आपली गोष्ट शोधायला पाहिजे. जर लोकांना कळलं ना आपण कोण आहोत तर आपली पुरती वाट लागू शकते. आपला सगळा खेळ इथला संपून गेला आहे. तेव्हा तो म्हणतो, कुठे जायचं आपण? म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी एवढा वेळ थांबलो तीच गोष्ट आता घडणार आहे ना. म्हणजे पुन्हा मला पाताळात जायला लागेल आणि तुला त्या रणरागिणीकडे जायला लागेल ना. तेव्हा ती म्हणते, ते चांगलं आहे, इथे थांबण्यापेक्षा आपल्याला पळायला पाहिजे. तेवढ्यात धावत पळत तिथे महिपती येतो. तेव्हा त्याला बघून मनू विचारते, काय झालं असुर नरेश, तुम्हाला असं का झालं आहे? तेव्हा तो म्हणतो, सगळं काही बर्बाद झालं आहे, सगळ्या गोष्टी धुळीत मिळाल्या आहेत. खरं म्हटलं तर ती तुळजा आता जगदंबा दोघी एक झाल्या आहेत आणि त्यांनीच माझा पराजय केला. पण काहीही झालं तरी तुम्ही मला वाचवा. जर तुम्ही मला वाचवलं नाही तर महिषासूर माझा जीव घेईल, कारण की त्याला त्याची पूर्ण पावर हवी असेल. पण आता तुम्हीच माझं रक्षण करू शकता. काहीही करा आणि मला या संकटातून वाचवा. तेवढ्यात तिथे महिषासूर येतो आणि म्हणायला लागतो, काय रे लबाडा, माझ्याशी घाबरतोय का? हे सगळं ऐकल्यानंतर महिपती खूप घाबरलेला असतो. दुसरीकडे पद्माने इकडे देवीचं पाद्यपूजन करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा
देवी म्हणायला लागतात, पद्महंसा, खरंच तुला एवढ्या दिवसानंतर भेटून खूप छान वाटलं, पण तू माझ्या मनुष्य रूपामध्ये माझी सखी बनून होती ना, त्याचा मला खूप आधारच झाला. तेव्हा ती म्हणायला लागते, देवी, पद्महंसा नाही, पद्मा ही माझ्या मामांची कृपा आहे. खरं म्हटलं तर तुम्ही मला एवढा मोठी गोष्ट करायचा सन्मान दिला, हेच माझ्यासाठी पुरेसं होतं. तेव्हा नंदलाल म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर ही सगळी महादेवांचीच लीला होती आणि त्याच लीलेचा हा सगळा प्रकार झाला आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, देवी, जेव्हापासून तुम्ही इकडे बाहेर निघाले आहेत तेव्हापासून तुम्ही मनुष्य शरीराच्या हिशोबाने काही खाल्लं नाही आहे. भले तुमच्याकडे आता शक्ती आली आहे, पण मनुष्य रूपाच्या काही ना काही गोष्टी असतात, त्या तुम्हाला फॉलो करायला लागतील. तुम्ही 2 घास खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नंदी लगेच तिला ती टोपली देते. ते बघता लगेच पहिला घास त्यांना दिला जातो आणि जसाच तो घास देतो तेव्हा लगेच देवी पहिले महादेवांना घास भरवतात आणि नंतर स्वतः तो घास खातात. तेव्हा त्यांना आठवण येतं की अजून कोणी नाही, तर हा तर आईच्या हातचा जेवण आहे ना. तेव्हा पद्मा म्हणते, हो, जेव्हा मी घरातून निघाली होती तेव्हाच तुमच्यासाठी मी हे सगळं घेऊन आली होती. ते बघितल्यानंतर त्यांना सगळं लहानपण त्यांनी कशी आईवडिलांची काळजी घेतली, कशी तिथे धमाल मस्ती केली आहे, हे सगळं आठवण येतं. दुसरीकडे महिषासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काय रे, तुला लाज वाटत नाही का? ज्या लोकांवरती तू राज्य करू शकतो तशा लोकांकडून तू भीक मागतोय, स्वतःचा जीव वाचवण्याची भीक मागतोय. असं करण्यापेक्षा तुला स्वतःहून स्वतःचा जीव घ्यायला पाहिजे होता. तू जगदंबाला अंकित तर करू शकला नाही. आता तुला मी मारून माझी मला शक्ती हवी आहे. आता बस झालं, आता मी तुला सोडत नसतो. तेवढ्यात महिपती घाबरून तिथून पळून जायला लागतो आणि म्हणतो, मी आता तुम्हाला भेटतच नसतो. तो पळून तिथून निघून जातो. तेवढ्यात महिषासूर म्हणायला लागतो, आत्ताच्या आत्ता त्याला पकडायला जा. त्याला काय वाटलं तो एवढ्या सहजपणे सुटेल का? असं काहीच घडणार नाही आहे. त्याला तर मी सोडतच नसतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे देवींची काळजी वाढलेली असते. तेव्हा महादेव विचारतात, काय झालं, तुम्ही एवढ्या काळजीत का दिसताय? तेव्हा ते म्हणतात, जे गोष्टी घडल्या आहेत ना त्यामुळे मी थोड्या पेचात अडकलेली आहे. मला अजून काही परीक्षा द्यायला लागणार आहेत आणि त्या परीक्षेनंतरच हे युद्ध होऊ शकतं. तर दुसरीकडे इकडे गंगाई विचारते, काय झालं, तुम्ही मला काही सांगताय का? तेव्हा ते म्हणतात, शिवा आणि महिपती वाटते तसे नव्हते, ते काहीतरी वेगळंच रूप होते. तेव्हा ते विचारते, कोणाचे रूप होते, नेमकं प्रकरण काय आहे, तुम्ही मला काही सांगताय का? ते काहीतरी गंगाईला सांगायला लागतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं हे प्रकरण तरी काय आहे आणि यांच्या कानापर्यंत कोणती न्यूज येईल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.